आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आता थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत। आपल्या सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आणि आपल्या सगळ्याचे श्रद्धास्थान, ज्याच्यावरती महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांनी मनापासून प्रेम केलेलं आहे, अशा जाणत्या राजाला सर्वप्रथम आपण वंदन करतोय। या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं एक 2 मिनिटांमध्ये आगमन होतंय। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। या मनोगताच्या पूर्वी काही घोषणा देणं हे वातावरण निर्मितीसाठी गरजेचं आहे, तरी सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं। रामकृष्ण हरी, आवाज रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। या ठिकाणी मी आपला वेळ घेणार नाही, अगदी 3 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय। या मनोगताच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांसाठी आदरणीय साहेबांचं भाषण ऐकायचंय। पवार साहेबांच्या भाषणाची ओढ आहे। पवार साहेब आज इथं काय बोलणार आहेत, छत्रपती कारखान्याच्या संदर्भात काय विषय होणार आहे, इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी या संसदमधून होणार आहे। तर खऱ्या अर्थाने एक स्पष्टीकरण आपल्या समोर द्यायचंय की आपल्याला विनंती आहे की गेल्या 8 दिवसापासून जो प्रचार चालू आहे आणि त्या प्रचारामध्ये आवाज येतोय, आवाज येतोय, त्या प्रचारामध्ये तिकडचे उमेदवार विद्यमान आमदार वेळोवेळी माझ्या नावाचा उल्लेख करतात आणि एक मोबाईलवरती क्लिप दाखवली जाते आणि ती क्लिप दाखवल्यानंतर म्हटलं जातंय की त्यांना किती माझ्याबद्दल द्वेष आहे आणि माझं आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे। आपण सगळ्यांनी उभं राहून आणि टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती होत आहे। टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचंय। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये ही विराट सभा या ठिकाणी संपन्न होते। महाराष्ट्राचा सह्याद्री आणि महाराष्ट्राचा सह्याद्री कधी दिल्ली पुढे झुकला नाही, हे पवार साहेबांनी आपल्या कृतीतून वेळोवेळा दाखवून दिलं। ते महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व माननीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती होत आहे। टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे। साहेबांना नम्रपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये ही सभा या ठिकाणी संपन्न होते। प्रमुख पाहुण्यांना नम्रपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। आता आदरणीय आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, आपल्या तरुणाचं आशास्थान आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर पवार साहेबांचं स्वागत करावं। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। धन्यवाद। 1 मिनिटामध्ये मी माझं मनोगत संपवतोय। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी एक स्पष्टीकरण देण्यासाठी उभा आहे। गेल्या 8 दिवसापासून विरोधी पक्षाचे उमेदवार वेळोवेळी खोटं बोलतात आणि एक चुकीची व्हिडिओ क्लिप दाखवतात। मी पवार साहेबांच्या सहमतीने एक 30 सेकंदाची क्लिप तुम्हाला दाखवतोय। इंदापूरच्या सभेमध्ये ज्यावेळेस एका माणसाला मारहाण केली, त्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी मारहाण केली आणि त्यांनी त्याच्या भावना तिथे व्यक्त केल्या आणि तो सगळा व्हिडिओ त्यांनी क्रॉप केला आणि फक्त मी जे काही शब्द बोललो तेच दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला। अशा प्रकारचा लबाड उमेदवार आपल्या समोर आहे। खरं काय आपल्या समोर येण्यासाठी फक्त 30 सेकंद आपलं घेतोय। मित्रांनो, आपण तो व्हिडिओ क्लिप ऐकावी आणि आपल्या लक्षात येईल तो माणूस त्या ठिकाणी काय म्हणलो होतो आणि मामा हा शब्द त्यांनी किती वेळा उच्चारला होता। संस्थेत जॉबला आहे। कोकणा फायनान्सच्या मिटुंबळे मला त्रास देत होते, गाडीचे हप्ते राहिले म्हणून
त्यांनी आज काय केलं, पतसंस्थेत आले आणि मला बाहेर बोलवलं. मला म्हणले तुम्ही आजच्या आज हप्ता भरा, नाही तर मग काय खरं नाही तुमचं. मी म्हणलं साहेब तुम्हाला ऑथॉरिटी नाही म्हणलं माझ्या अंगाला हात वगैरे लावायची, मी सुद्धा फायनान्समध्येच काम करतोय. मग मी माझ्या ओळखीच्या पोलिसांना पण फोन लावला. ते म्हणले त्यांना काय हात लावू नका, तुम्हाला गाडी द्यायची असेल तर द्या, किंवा ते जर पेमेंट करतो बोलले तर 8-10 दिवसात तर ते करतील. पण त्यांनी मला तिथून बाहेर काढलं, बुलेटवर बसवलं आणि बाहेर आणलं. मला म्हणले तू पोलीस स्टेशनला जा, नाही तर कुठे बी जा, तू आमचं काही करू शकत नाही. आणि मामाला फोन लावतो आणि मामाला फोन लावतो, असं त्यांचं चाललं होतं. ऐका, मामाला फोन लावतो, मामाला फोन लावतो असं त्यांचं चाललं होतं. यावरून हा इंदापूरचा लबाड मामा आपल्या समोर खोटं बोलतोय हे सिद्ध होतंय. एवढंच आपल्याला सांगायचंय. साहेबांना हात जोडून विनंती आहे, साहेब या परिसरामध्ये आपण आलाय. छत्रपती कारखाना हे आमचा प्रपंचाचं साधन आहे. या कारखान्यातून निघणारा बॉयलरचा धूर, आमच्या सभासदांचा निघणारा चुलीतून धूर हा एकच आहे. म्हणून आपण हात जोडून विनंती, आपण छत्रपती कारखान्याकडे लक्ष द्यावं. आणि एकच सांगतो, जर या महाराष्ट्राची जर घडी बसवायची असेल तर आदरणीय पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. आणि इंदापूर तालुक्याची जर विस्कटलेली घडी बसवायची असेल तर हर्षवर्धन पाटील साहेबांशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला विनंती, येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यात जास्त बहुमताने हर्षवर्धन पाटील साहेबांना निवडून द्यावं आणि तुतारी वाजणाऱ्या माणसाला मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट के सिंहजी पाटील साहेब. आदरणीय पवार साहेबांचा आज संसद या गावी आगमन झालेलं आहे. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी आदरणीय पवार साहेबांचं स्वागत करतो. या सभेसाठी उपस्थित असलेले इंदापूर विधानसभेचे उमेदवार सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ, आज या ठिकाणी ऐतिहासिक क्षण आहे की इंदापूरच्या विधानसभेत हर्षवर्धन पाटलांना आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी दिली आणि एक उमदा सुसंस्कृत चेहरा आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे. आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायचं आहे आणि हे परिवर्तन करत असताना त्यांना आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहताय आपल्या याची जीवनवाहिनी असणारा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची गेल्या 10 वर्षात अतिशय वाईट अवस्था झालेली आहे आणि हे सगळं बदल करायचं आहे. आपल्याला एक नव्या जोमाने, नव्या उमेदीने आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे. मला या ठिकाणी 2 गोष्टी नमूद करायच्या. शेतकऱ्यांना 72,000 कोटी रुपयाची ज्यांनी कर्जमाफी दिली, ज्यांच्यामुळं वीज बिल माफ झालं, ज्यांच्यामुळे या परिसराचं नंदनवन झालं, इंदापूर तालुक्यात सिनोरबास सारखा औद्योगिक प्रकल्प ज्यांनी आणला, ज्यांनी या वाचनगरचं कारखान्याला काम मिळवून दिलं, त्यामुळे जंक्शनला औद्योगिक वसाहत वाढली. या परिसराचा औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टीनं ज्यांनी मोलाचं काम केलं, ते आदरणीय पवार साहेबांनी इतकं योगदान या परिसरात दुसऱ्या कोणाचंही नाही. आदरणीय पवार साहेबांनी तुमचं आमचं राहणीमान उंचवण्यासाठी, आपला स्तर उंचवण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेले आहेत. संसर्ग सारखी योजना राबवून खडक वाचण्याचं पाणी आपल्या निराडावाला मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. अशा रीतीनं आपल्या इंदापूर तालुक्यावर अगणित उपकार आदरणीय पवार साहेबांचे आहेत. म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या जे चिन्ह आहे तुतारी फुटणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा असं आव्हान करतो. माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती छत्रपती कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय मुरलीधर काका निंबाळकर. काका आपण मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते आणि देशाचे नेते माननीय पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गट उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब, आमच्या जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं असे जगन्नाथ बापू शेवाळे, राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू दासक, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश दादा घोलप, तालुक्यामधून आलेले सर्वच या ठिकाणी सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते
आणि या संसद आणि पंचक्रोशीमधून आलेले सर्व आमचे पवार साहेबांच्यावरती, हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार याच्यावरती प्रेम करणारे आलोट असा जनसागर या ठिकाणी जमलेला आहे. साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की साहेब, आपला झंझावात आम्ही टीव्हीवरती या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून चाललेली रणधुमाळी 84-85 वर्षाचा योद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घर फिरतोय आणि त्याला योग्य न्याय द्यायचं काम या ठिकाणी बसलेली आमचे मतदार बंधू करणार आहे. आणि फक्त इंदापूर तालुकाच नाही तर संसद ही बारामती तालुक्याची आणि इंदापूर तालुक्याची सरहद्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले बारामती तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, दोन्ही तालुक्यामधले या ठिकाणी मतदार आहेत. कारण छत्रपती कारखान्याची उभारणीच अशी झालेली की निम्मी गावं बारामती तालुक्यातली, निम्मी गावं इंदापूर तालुक्यातली. परंतु साहेब, या ठिकाणी छत्रपती कारखाना कुठं नेऊन ठेवला ह्यांनी हे मी परवाच घोलपाडीच्या सभेमध्ये सांगितलं. परंतु त्याच्यावर या ठिकाणी साहेबांना अर्जंट लवकर जायचं, अजून दुसऱ्या 2 सभा आहेत, त्यामुळे मी थोडक्यात बोलणार आहे. परंतु साहेब, या ठिकाणी अतिशय ही मोठी संस्था, नावारूपाला आलेली संस्था, या ठिकाणी आमच्या या ठिकाणच्या 72 शेतकऱ्याला जास्त अपेक्षा नाही. योग्य वेळी वेळच्या वेळी पाणी मिळालं पाहिजे आणि रात्रीचा कष्ट करून जो ऊस पिकवतो त्या ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, अशी प्रकारची भावना आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या अगोदरच्या बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कशा पद्धतीने कारभार चाललेला आहे, कारखान्याचा कारभार कसा चाललेला आहे, ग्रामपंचायतीचा कसा कारभार चाललेला आहे. या ठिकाणी भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणे हे कुणाला जर बक्षीस द्यायचं असेल तर ते कुणाला मिळेल हे मी सांगण्याची गरज नाही. म्हणून आणि दुसरी गोष्ट, पवार साहेबांनाच का, पवार साहेबांच्याच तुतारीवाल्या माणसाला का, तर या ठिकाणी मी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाला दिशा देण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल या देशामध्ये तर ते शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. मित्रांनो, संविधान वाचवायचं, या संविधानाच्या चौकटीला हात न लावून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता हे म्हणतात की महिलांना आम्ही 1,500 रुपये देतो, परंतु महिलांना मित्रांनो 14 साली या भारताचे देशाचे पंतप्रधान काय म्हणाले होते की कुठून तरी काला धन आणू आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करू. 15 लाख तर मिळाले नाही, परंतु आता 1500 वरती 1,500 रुपये मागच्या 6 महिन्यामध्ये महिलांची आमच्या बोलवण केली. परंतु मित्रांनो, या राज्यामधल्या देशामधल्या महिलांचा मान सन्मान जर कोणी राखला असेल तर तो पवार साहेबांनी राखला. मित्रांनो, आम्ही युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत होतो, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा प्रसंग आला. परंतु पवार साहेबांनी त्या ठिकाणी किती त्रास झाला, परंतु जो निर्णय महिलांसाठी असेल, दीनदलितांसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, वेगवेगळ्या जाती धर्मासाठी असेल तर तो निर्णय कधी बदलला नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्राचं एक संघ ठेवायचा असेल, आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आणि या आपल्या संस्था, हे आपल्या संपूर्ण या ठिकाणची घडी बसलेली होती, ती विस्कटलेली घडी परत जर जागेवरती आणायची असेल तर उद्याच्या 20 तारखेला आपण माननीय पवार साहेबांनी दिलेले उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांचं 4 नंबरचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस या ठिकाणी आपण प्रचंड मताने विजयी करा. कारण साहेबांनी सांगितलंय, मी परवाच्या सभेमध्ये सांगतो, प्रत्येक सभेमध्ये सांगतोय, पवार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले, आपली जबाबदारी फक्त हर्षवर्धन पाटलांना इंदापूर तालुक्यामधून आमदार करण्याची पुढची जबाबदारी साहेबांची. म्हणून उद्याच्या 20 तारखेला मी घोषणा देतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि अतिशय मोठ्या संख्येने आपण सर्वजण या संसद आणि संपूर्ण पंचक्रोशीमधून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी बऱ्याचशा मंडळींनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचीही मी नावं जाहीर करतो. मुस्लिम ट्रस्ट इंदापूरचे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, या ठिकाणच्या बऱ्याचशा मुस्लिम योग संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी आमचे अतिशय 50-60
तरुण कार्यकर्ते सगळे चव्हाण कंपनी वगैरे त्यांनी मला आता सांगितलं की आपल्याला पवार साहेबांचं काम करायचंय, हर्षवर्धन पाटलांचं काम करायचंय. त्यांची नावं मी नंतर वाचून दाखवून त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि संसर्गाने नुसतं संसर्ग नाही, या पंचक्रोशीमधील सर्व गावांच्या वतीने, संसर्गकारांच्या वतीने या ठिकाणी मी साहेबांचं, उमेदवारांचं आणि आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं एकाच वेळी स्वागत करतो. आणि लगेच आपण 3-4 भाषणं होणार आहेत, जास्त होणार नाही. धन्यवाद. धन्यवाद काका. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय अविनाश दादा घोलप साहेब. दादा, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं ही नम्रपूर्वक विनंती. विधानसभेच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आपल्या इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते, या उमेदवाराचे हितचिंतक आणि या पंचक्रोशीतील व कारखाना परिसरातील जमलेल्या सर्व सभासद, ग्रामस्थ बंधू भगिनींनो, या आपल्या पश्चिम भागामध्ये प्रचार सभा सहसा कधी होत नव्हती, परंतु या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पवार साहेबांना विनंती केली आणि जरी उद्या सांगता सभा इंदापूरला असली तरी त्या ठिकाणी आज या परिसरामध्ये आपल्याला त्यांनी आज संध्याकाळची तारीख दिली. हेच मोठं आपलं या ठिकाणी भाग्य आहे. त्यांनाही या ठिकाणी अजून 2 सभेला जायचं आहे, परंतु त्यांनी आपल्या या ठिकाणी का तारीख दिली याचाही आपण विचार केला पाहिजे. ते वारंवार म्हणत असतात, ते आपल्या कारखान्याचे सभासद आहेत आणि त्यांचाही त्या ठिकाणी आपल्या कारखान्याला ऊस येतो. आणि मग अशा स्थितीमध्ये जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनाही आपल्या या कारखान्याच्या विषयी कळकळ असल्याशिवाय ते या ठिकाणी आलेले नाही. हा काय आता कारखान्याच्या बाबतीत बोलायचा विषय नाहीये, परंतु आपल्याला एकच मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो की कारखान्याची परिस्थिती कशी आहे आणि कसा कारखाना चाललाय याकडे आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करून स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि तसेच या विधानसभेचे जे उमेदवार आहेत हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्यांना या ठिकाणी आपल्याला त्यांच्या तुतारी या चिन्हावरती शिक्का मारून आपल्याला निवडून द्यायचंय. आपण पूर्वी पाहिलं असेल 95 नंतर नेहमी पूर्वी आपल्याला या 36 फाटा असो किंवा 35 असो, वरती 39 फाटा असो, या ठिकाणी पूर्वी ज्या पद्धतीने रोटेशन 6 येत होते ते आपल्याला आता त्या ठिकाणी येत नाही. आणि मग त्यामुळं या परिसरामध्ये जवळजवळ 70% या 54 गावामध्ये 70% शेतकरी असे आहेत की ते अल्पभूधारक आहेत. आणि मग अशा वेळेला जर वेळेत पाणी नाही मिळालं, 4-5 उन्हाळ्यातल्या 4 पाळ्या आणि आत्ताच्या 2 पाळ्या अशा जर आतापर्यंत नाही मिळाल्या तर कारखान्याच्या दृष्टीने हे बरोबर नाहीये. आणि म्हणून याचं रोटेशन सुद्धा आपल्याला व्यवस्थित, भले वेळ आली तिथं आंदोलन करायची तरी ते केल्याशिवाय मार्ग नाही. या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही. येणाऱ्या विधानसभेच्या 20 तारखेच्या मतदानाला उमेदवार आपले हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना प्रचंड मताने निवडून देण्यास आपण सर्व सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक. बापू, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय साहेब यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब, जगन बापू शेवाळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तेसिंग पाटील, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित संसद परिषदेतील माझ्या ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मित्रांनो, पण संसदीय सभा ठरल्यानंतर मग या ठिकाणी येऊन गेलो. इथून गेल्यानंतर साहेबांना जेव्हा घ्यायला तर आम्ही सगळेजण तिथे गेलो. मी हर्षवर्धन पाटील साहेब, इथले इतकेच लोक तिथे हजर होते
आम्हाला मनाचा अभिमान वाटला की कोणी काय म्हणू, साहेब हे साहेबच आहेत हे निश्चित दिसून आलं. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं. बंधू निवडणूक, विधानसभेची निवडणूक अतिशय ऐतिहासिक अशी आहे, कारण आपण जे मतदान करणार आहोत ते उद्या या तालुक्याचं, या राज्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक या पुढच्या 25 वर्षाचं. त्यासाठी आपण सर्वांनी आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचं चिन्ह आहे हे 4 नंबरला आहे. तुतारी वाजवणारा माणूस, याच्या पुढे बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी बहुमताने विधानसभेत पाठवण्याची विनंती करतो. सध्या आपण पाहतोय इंदापूरचे असतील किंवा बारामतीचे लोकप्रतिनिधी असतील, ते सांगत असतात आम्ही विकास केला, हे केलं ते केलं. मी गेले 25-30 वर्ष समाजकारणात काम करतो. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय शंकरराव भाऊ असतील, आदरणीय गोलू साहेब असतील, हे काही म्हणले नाही आम्ही विकास करून आम्हाला मतदान करा. लोकप्रतिनिधीचे कामच असतं विकास करायचा. लोक त्यांना मतं देत गेले, परंतु आपल्या लोकप्रतिनिधी इंदापूरचे त्यांना विकास केला म्हणून त्यांना अजून मत उभं राहायचे, परत एकदा निवडून यायची इच्छा आहे. त्यांना काही दिलं नाही जनतेने. त्यांनी विकास केल्याबद्दल सगळं त्यांना मिळालं. या आमदारांना माझ्यासारख्या चेअरमनला बरं वाईट केलं तुम्ही बघितलं. मला काढून त्यांना कारखान्यात चेअरमन केलं, जेडपीचं अध्यक्ष केलं, बँकेचं अध्यक्ष केलं, आमदार केलं, मंत्री केलं, सोलापूरचं पालकमंत्री केलं. यांना काय दिलं नाही जनतेने. आदरणीय पवार साहेबांनी यांना दिले, खूप दिलं, क्षमतेपेक्षा खूप दिलं, पण तरी ह्यांना उभा राहायची आवश्यक. विकास कामाचा डंक पिटतात. जर यांनी खरोखर विकास केलाय तर एक 15 दिवसापूर्वी साड्या काय वाटल्या, 1 लाख साड्या वाटल्या. तुम्हाला माहिती सांगितलं आपल्या कुठल्या मायमावलींनी साड्या मागितल्या होत्या. आणि सध्याची चर्चा आहे ती सर्व सभासदांना माहीत असली पाहिजे. इंदापूरमध्ये 1 लाख साड्या वाटल्या गेल्या. त्याची अशी चर्चा साखर व्यापारामध्ये छत्रपती कारखान्याच्या एका साखर व्यापाऱ्यांनी साड्या दिलेल्या आहेत. सांगा साखर काय भाव घेतली असेल आपली, हे पटतं आपल्याला? हे संचालक मंडळ बोलवत तर थोडे. साखर कारखान्याबद्दल सध्या केंद्र शासन बोलतं इन्कम टॅक्स माफ केल्याचं. हे नवीन पिढीला माहित नाही. इन्कम टॅक्सचा प्रश्न निर्माण झाला तर पहिलं कारण म्हणजे पाहिलं छत्रपती, माळेगाव आणि प्रवरेपासून हा प्रश्न निर्माण झाला. दिलेल्या व्यापारपेक्षा जास्त भाव दिला म्हणून इन्कम टॅक्स आला. कारण हे 3 कारखाने झाले. गेले 15 वर्ष हे माफ होण्यापूर्वी आपल्या नोटीस यायची. नोटीस आली की आम्ही पहिलं दिल्ली गाठायचं, साहेबांना भेटायचं, साहेबांनी जाऊन स्टे घ्यायचा म्हणून ही सहकारी साखर कारखान्याची 15 वर्ष टिकली. हे खरं सत्य आहे मागचं. ते जर टिकली नाही तर कुठला इन्कम टॅक्स माफ केला असता. साहेबांनी सहकार्याने खूप काय केलं. हे सर्व होत असताना आपण सर्वांनी ठामपणे निर्णय करा, निश्चय करा. कुठल्या भूलटापाला बळी बोल टाका. जातीचं पातीचं नात्याचं राजकारण कुठे मध्ये आणू नका आणि आपण ठामपणे मतदान करा. 3 दिवसापूर्वी साहेबांचा दौरा ठरला. आम्ही कारखान्यात गेलो. हेरी पाटला साहेबांच्यासाठी आम्ही जागा मागितली. बंधूंनो तुम्हाला ऐकून खेद वाटेल की पवार साहेबांचे हेलिपॅड उतरण्यासाठी कारखान्याने नकारलेला हेलिपॅड खाली करण्यासाठी तुम्हाला पटतंय? कारखान्याचे सभासद आहेत, देशाचे नेते. शेवटी आम्हाला बरेच कटपीट करून याची जागा दिली. कोणीकडे संचालक मंडळ चालले. हा विषय आता कारखान्यात नाहीये, परंतु कारखाना एकेकाळी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला दर देत होता. तुम्हाला सर्वांना आठवत असेल इथं अनेक जण आहेत ज्येष्ठ मंडळी. मला मगाशी साहेबांचा हेलिकॉप्टर उतरताना मला आठवले 21 वर्षापूर्वी दिवस. आदिल साहेब यायचे, पाहिलं छत्रपती, भूमिपूजन व्हायचं, भाव जाहीर व्हायचा आणि संपूर्ण एक मंगलमय वातावरण असायचं. झाले आपले 2 वर्ष फायनल मिळाले आपल्याला. जनरल मिटिंग झाली, काहीच झालेलं नाही. मध्यंतरी मी साहेबांना भेटायला गेलो. श्रीनिवास बापू माझ्याबरोबर होते. तेव्हा साहेबांनी शब्द दिलाय. साहेबांनी सांगितलंय की आपलं हे इलेक्शन झाल्यानंतर कारखान्याचे इलेक्शन लागणार आहे आणि छत्रपती कारखान्याला पूर्वीचे वैभवाचे दिवस आणण्यासाठी आदरणीय पवार साहेब स्वतः लक्ष घालणार आहे. छत्रपती पुन्हा पहिल्या जागा आणायचं. छत्रपतीसाठी आपल्याला विधानसभा पहिली दुरुस्त केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही सर्व मतदान करा. हर्षवर्धन पाटलांचा विजय निश्चितच आहे. आज पवार साहेबांची सभा आजची आणि उद्याची इथे विजयावर शिक्कामोर्तब करणारी सभा असं म्हणलं तर काही वावट आणणार नाही. बंधू संचालक मंडळाने खूप काय काय केलं. आपल्या तालुक्यामध्ये लोकसभेच्या वेळी एक मलिदा गँग अस्तित्वात आली. जी तालुक्याची मलिदा गँग आहे तशी आपल्या कारखान्यामध्ये 21 जण मलिदा गँगवाले डायरेक्टर. म्हणून मी काल परवा सांगितलंय 21 वर्षापूर्वी ज्यावेळी चेअरमन झाले दुसरे तेव्हापासून आजपर्यंत हा छत्रपती कारखाना
त्याचे जे तोटे झाले, वेळेचे चेअरमन लोकांनी जे तोटे केले, वेळेचे अपूर्ण नेतृत्व तिथं आलं, ज्याला माहिती नसलेलं त्यांनी कारखाना तोट्यात न्यायचं काम केलं. या बाबतीत चर्चा करायची माझी जाहीर चर्चा आहे. माझं विनंती आहे आदरणीय बर्गे साहेबांना, आदरणीय अजित पवार साहेबांना, त्याच्यावर आपण जाहीर चर्चासत्र करू. छत्रपती अडचण कोणी आणला, एका बाजूला मी एकटा थांबतो, दुसरीकडे त्यांनी BSIचे लोक आणून चर्चा करावी. ज्याची जो चर्चेत हार जाईल तो पॅनल मागे घेऊन मी छत्रपतीचा सभासत्व सोडायला तयार आहे. बघा होईल हे होणार नाही. आज छत्रपती जाणून अडचण आणला, आज कसा तरी चालू होतोय कारखाना, हे सगळं लक्षात घ्या. विषय खूप आहेत, परंतु आदरणीय साहेबांना जायचंय. आपण सर्वांना मनापासून कळकळी विनंती करतो की बाबांनो आता चुकला तर पुढचे 25 वर्ष काय खेळत नाही. त्यासाठी इंदापूर असेल किंवा बारामती असेल, दोन्हीकडे चांगले जाणते आपल्याला उमेदवार मिळाले. तुम्ही सर्वांनी मतदान करा. मी 4 दिवसापूर्वी आदरणीय श्रीनिवास बापूंबरोबर कारखाना कार्यक्षेत्र बारामतीमध्ये फिरत होतो. तिथं वातावरण अतिशय चांगलंय. ह्याला पाडतो त्याला पाडतो, ती कसं निवडून येतो मानणारे ग्रस्त टाईट झाले, टाईट. हे जनतेशिवाय जनतेची कृपा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मतदान हक्क आहे, त्या हक्काची किंमत ही आहे, किंवा आहे. अधिक न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद बापू. यानंतर मार्गदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती. इंदापूर तालुक्याचं कणखर नेतृत्व माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, पृथ्वीराज बापू जाचक, जगन्नाथ शेवाळे बापू, अविनाश गोलप, तेजसिंह पाटील, मुरली काका, सर्व सन्मानी व्यासपीठ आणि एवढ्या प्रचंड संख्येने आलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, वेळ कमी आहे कारण साहेबांना वरवडला जायचं सभेला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण एकदा पवार साहेबांचं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करा. साहेब, मी दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्ही उद्या इंदापूरला यायची आम्हाला वेळ दिली होती शेवटच्या सांगता सभेला, पण ज्यावेळेस आपण इंदापूर तालुक्यामध्ये आला त्यावेळेस या सगळ्या लोकांचा आग्रह होता की आपण संसदला यावं आणि साहेबांनी दिलेला शब्द पाळला. एवढी धावपळ करून साहेब आज इथं आले, याचा अर्थ असा आहे की आता आपले दिवस बदलणार आहेत, काळजी करायचं कारण नाही. 20 तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो. साहेब, आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती साखर कारखाना हा बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा एक महत्वाचं ठिकाण आहे, कारण इथून शेतकऱ्याचा संसार प्रपंच चालतो आणि हा नावाजलेला कारखाना आहे. साहेब, आपल्याला माहिती आहे, आपण सभासद आहे, आपल्या नेतृत्वाखाली कारखाना जोपर्यंत चालत होता तोपर्यंत कधीच अडचण आली नाही. पण आपण ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांच्याकडे गेल्यानंतर गेल्या 25 वर्षामध्ये ह्या कारखान्याची जी अधोगती झाली ती साहेब आम्हाला कोणाला पाहवत नाही. आणि म्हणून माझी साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे की विधानसभेला तर तुम्ही निवडून देतालच, पण त्याही पेक्षा साहेब या तालुक्यातला एक सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून माझी नम्र विनंती ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं साहेबांना आहे की साहेब आपण लक्ष घाला आणि छत्रपती कारखाना वाचवा आणि शेतकऱ्यांचा चांगले दिवस आणण्याकरता आपण प्रयत्न करावा, एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांनी या ठिकाणी करतो. चिंता करू नका, साहेबांनी ठरवलंय. मी पण राष्ट्रीय स्तरावरच्या एका साखर संघाचा अध्यक्ष आहे. कारखान्याला लागणारी मदत करायची असल्यानंतर साहेब मागा असल्यानंतर NCDC वगैरे ह्या ज्या वित्त संस्था आहेत आपण त्या संस्थेमध्ये आपण काम करतोय आणि साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागा असल्यानंतर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या कारखान्यांना मदत करायला येणार नाही. आणि साहेबांची तर भूमिका अशीच असते, कारखाना कोणाच्याही ताब्यात असो किंवा कोणी चेअरमन असो, पण त्या शेतकऱ्याकरता साहेब कायम काम करत असतात. आणि म्हणून शेतकऱ्याचा नेता म्हणून, शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी म्हणून साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये एक सन्मान निर्माण केलेला आहे. आणि म्हणून आज आपण सर्वजण ह्या एवढ्या संख्येने इथं आलेला. मी आपला अधिक काय वेळ घेणार नाही कारण उद्या आपली मोठी सभा होणार आहे. सगळ्याला विनंती आहे, नंतर आज इथं साहेब आले म्हणून उद्या आपण इंदापूरला येणार नाही असं करू नका, कारण तिथला कार्यक्रम म्हणजे आपल्याला इंदापूर तालुक्यातला
गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. आज साहेब हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. आपल्या या सरकारने साहेब शेतकऱ्यांच्या करता 5 रुपयाचं अनुदान जाहीर केलं. 3 महिने झालं अनुदान आमच्या खात्यात जमा झालं नाही. नुसत्या घोषणा द्यायचं काम चाललेलं आहे. वीज बिल माफ केले म्हणून सांगितलं, आम्हाला वीज बिलाचे आकडे आता हाय असे यायला लागलेले आहेत. त्यामुळे कुठलंच शेतकऱ्यांच्या भल्याचं काम झालेलं नाही आणि म्हणून आज साहेब शेतकरी हवालदिल झालेला आहे. आपल्या सर्वांना माहिती, आपण युट्यूबवर बघत असाल, गेले 10-12 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये एकाच नेत्याचा आवाज चालतोय, तो म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा आवाज चालतोय. आणि कुठल्याही भागातल्या सभा आपण बघा. काल साहेब आपली वाईला सभा झाली आणि वाईच्या उमेदवार कोण आहेत माहिती आपल्याला? या संसर गावातल्या निंबाळकर कुटुंबातल्या एक आमच्या भगिनी, त्यांना पवार साहेबांनी वाईला उमेदवारी दिलेली आहे. आपण सर्वांनी साहेबांचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. ही दृष्टी कुणाकडे आहे? ही दृष्टी फक्त पवार साहेबांकडे आहे. आणि काय साहेबांना ह्या वयामध्ये करायचंय? फक्त बिघडलेली महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी ती बसवायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून 2 दिवस राहिलेले आहेत. जीवाचं रान करा. सगळी मंडळी एका व्यासपीठावर आहे. कोणाबद्दल कोणी शंका घेऊ नका. सगळेजण ताकदीनं पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आपण एकत्र आलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करू. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आदरणीय साहेबांनी मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती. महाराष्ट्राचा सह्याद्री आणि सह्याद्री कधी दिल्ली पुढे झुकत नाही हे वेळोवेळी साहेबांनी दाखवून दिलं. ते माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. यांचे आता सफाई विचारायचे. राज्याचे माजी मंत्री असे उमेदवार हर्षवर्धन पाटील या सरकारी साकार करायचं काम त्यांनी अनेक वर्ष करून केलं. या क्षेत्राचे जाणकार शासक, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, सरकारी उद्योगी, उद्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं हर्षवर्धन शासनाला मोठ्या मताने विजयी करावं आणि एक सक्षम असा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांना पाठवावं ही विनंती करण्यासाठी मी आलो. ते फार वर्षांनी या ठिकाणी आले. एक काळ असा होता की शिकायला काचाच्या वडील असतो, प्राथमिक शाळेमध्ये, आणि मला एक गोष्ट आठवते. त्या भैरवनाथ मंदिराच्या जवळ वर्षाच्या एकदा कुस्ती असायच्या आणि हे इथं कुस्ती खेळलं. लहान असताना कुस्ती जिंकली तर हातात रेवड्या दिल्या. पैसे कोणी देत नसतात, रेवड्या द्यायची असते. तर तेव्हा त्यांची आठवण मला या ठिकाणी होती. नंतरच्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये शिकायला गेलो आणि नंतर आल्याच्या नंतर एक गोष्ट नेहमी बघायला मिळायची. माझे वडील एकाच्या भरतीचे संचालक होते. त्यावेळेला साहेबराव दत्तक हे त्याच्या भरतीचे प्रमुख होते. माझे तेव्हा दादा होते, विकला निंबाळकर इथे होते, लासोनीचे गोविंदराव पाटील होते. हे सगळे लोकांची मला आश्चर्य यासाठी होते की कारखाना झाला नव्हता, कारखान्याची उभारणी सुरू झाली होती आणि सगळी मंडळी एका जीवपणे स्वतःच्या दर्शना घेऊन कारखान्याचं साहित्य द्यायची, दिवसभर इथे वेळ घालवायची आणि कारखान्याचे पहिले ते काम करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करायचे. आणि त्या प्रयत्नातही कारखान्याने उभी राहील. आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात काटकसरीने
उत्तर चाललेला कारखाना कोणता तर तो छत्रपती अशी चर्चा सगळी करायची. कधी कधी लोक चर्चेनं सांगायचे की यांचं गॅसवर सुद्धा कधी चालत नाही, इथं कोणाचे चहा भाजी सुद्धा करत नाही, पण परिवार होता अतिशय चिकाटीनं कारखाना चालू होता. हे या कारखान्याचं वैशिष्ट्य होतं. साहेब होते, मालिका होते, नंतरच्या काळात सुशांत होते, म्हणजे काही काळ माझे वडील बंधू हयात साहेब, अप्पासाहेब पवार होते. या सगळ्या लोकांनी शेतकऱ्याचं हित एवढं एकच सूत्र म्हणून ठेवलं आणि त्या पद्धतीची कारखानदारी ही चाललेली असते. अलीकडे जे काय ऐकलं ते भयंकर आहे. छत्रपतीच्या बद्दल असं कधी ऐकायचं आम्हाला सवयच नाही. अलीकडच्या काळामध्ये या कारखान्याचं चित्र निघालं. पुणे जिल्ह्याचे कारखाने आहेत त्याच्यात सगळ्यात खाली गेलेला कारखाना म्हणून छत्रपतीचं नाव घेतलं जातं. हा जो भालेराव कारखाना आहे, सोमेश्वर कारखाना आहे, अप्सरा कारखाना आहे. तुम्ही भावाची चर्चा जर केली तर माझी खात्री आहे, मला असं नक्की माहीत नाही, पण बहुतेक सोमेश्वर भालेराव यापेक्षा 100 रुपये तरी तुम्हाला कमी मिळत असतील. किती? नाही, सोमेश्वरचा भाव काय? 3600 आणि छत्रपतीचा 3000. 600चा पण दुसऱ्या सांगताय की एवढं करून किती कोटी होता? 29 कोटी होता. म्हणजे जो कारखाना या सगळ्या कारखान्यात हायस्ट भाव देत होता आज त्या कारखान्याची ही अवस्था. बाकी राजकारण सुद्धा काय करायचं ते करूया, पण लोकांचा संसार उद्ध्वस्त करणं ही भूमिका घेऊन कोणी काम करत असेल तर स्वस्थ बसायचं नाही. या लोकांना किती जागा दाखवायची आणि आपल्याला करावं लागेल. कारण आपला लौकिक वेगळा, तुमची माझी सगळ्यांची वर्णनी याच्यामध्ये नक्की होत असेल. आणि म्हणून या कामामध्ये आपलं लक्ष देण्याचं गरजेचं. आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आहे. मला चित्र दिसतं महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातले गेले जवळपास ठिकठिकाणी लोकांची बोलतात. प्रचंड संख्येने लोकांची उपस्थिती आणि लोक एकच सांगतात काही करा, परिवर्तन करा, राज्याचा चेहरा बदला. यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली, वसंतदादांच्या सारख्या सहकारी चळवळीला शक्ती देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हे राज्य फुललं गेलं. या राज्याचा नावलौकिक देशात होता. एकेकाळी हे राज्य देशाच्या सगळ्या राज्यामध्ये एक नंबरचं होतं. आणि हल्ली या देशाच्या अर्थ खात्याने सर्व देशाच्या एकंदर राज्यांची चौहासी केली आणि त्याचे नंबर लावले. आज महाराष्ट्राचा नंबर 1-11 वर गेले. आपण इतके खाली घसरले आणि का? चुकीचं नेतृत्व, चुकीची धोरणे. आज हे राज्य पुन्हा नेतृत्व हे जर करायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले लोक आले पाहिजे. आणि मला आनंद आहे की या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटलांची निवड करण्यात आली. त्यांना अनुभव आहे. महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, इतर खात्यांची जबाबदारी सांभाळली आणि त्याच्या काळामध्ये सत्य भासून बाजूला गेले. पण आपला मूळ विचार जो आहे सहकाराचा त्याच्यामध्ये त्यांनी अधिक रस घातला. आज देशामध्ये जे राष्ट्रीय समिती आहे, सहकारी संस्थांची, सहकारी कारखान्यांची, सर्व हिंदुस्थानची संस्था आहे.
त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आहे आणि ते हर्षवर्धन फाटकरांच्याकडे आहे. त्याचा नियम असतो एक महाराष्ट्राचा नेता देशाच्या सरकारी चळवळीचं राष्ट्रीय नेतृत्व करतो. ही संधी आज त्यांना मिळाली. त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट, त्यांची बांधिलकी, त्यांचं कर्तृत्व, त्यामुळे हे खऱ्या अर्थाने होऊ शकते. आणि ते एक महत्वाची संस्था तिचं नाव NCGC. अनेक वर्ष मी 10 वर्षाच्या संस्थेत महत्वाच्या जबाबदारी होतो. NCGC हे कुठल्याही सरकारी कारखानदारी असतील, व्यवसाय असतील, त्याच्यासाठी आर्थिक शक्ती ही देणारीची संघटना. NCGC हे पैसे नुसते कारखान्याला देत नाही, राज्य सरकारला सुद्धा देतात. आणि आज ती संस्था चालवण्यासाठी ज्या काही 300 लोकांची नियुक्ती आहे त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील. आणि म्हणून सर्व देशाच्या सहकाराचं अर्थकारण, शेती व्यवसायाचं अर्थकारण याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आज हर्षवर्धन यांना मिळाली. हा महाराष्ट्राचा बहुमान आहे आणि ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा बहुमान वाढवला, आपल्या राज्याचा बहुमान वाढवला, तसा आपल्या भागाचा बहुमान त्यांनी वाढवला. अशांच्या भाषेवर उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठीची निवडणूक अतिशय महत्त्वाची. आनंद अनेक वर्षांनी आज या ठिकाणी येत आलं. चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाच्यासाठी येत आलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र सुरू केल्याच्या नंतर जी काही मतपत्रिका असेल त्याच्यामध्ये जी त्यांची खून आहे की सुसारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत वचन द्यावा व त्या वचनाने त्याला विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्रात आम्ही फिरतो ठिकठिकाणी हीच भावना लोकांची असते की जर उद्या कायम झाली तर महाराष्ट्राचं परिवर्तनाचं स्वप्न आपण मिळून पुढे करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला गौरवाचे दिवस येतील याची काळजी घेऊ. एवढंच मी सांगतो आणि पुढच्या सभेच्यासाठी जमलं जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.